कशी वाजली नाही अजून. अरे ही गावडी मुलं पण कुठं दिसत नाहीत, नुसता धिंगाणा घालत असतात. अरे तो फ्यून कुठं पडलाय काय माहिती, आणि त्याने अजून घंटा कशी वाजवली नाही. अरे मी लवकर आलोय का उशीर झालाय मलाच काय समजे नाही. तिथं जाऊनच बघितलं पाहिजे. चला. लगा 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 ही पादरे गुरुजी टायमिंगवर येत नाही, मलाच सारखं खावायचं. आला लवकर मला हाणावं लागेल एक पॅक. नाहीतर ही पादरे मला पादवायचा. पहिले घंटा मारतो आणि मग आणि एक नाईट हाणतो. ए मुलांनो, शाळा भरली, चला शाळेत बसा, नाहीतर ती पादरे आला ना समजायला पाद होईल. चला पटापटा. जोड केला का मी तुझं पादरे गुरुजीला नाव सांगेन, नाही तर नाही तुला पादवायला मग पादरे गुरुजीला. माझं नाव पादरे गुरुजीला मीच पादवणार. नाही म्हणजे नाव सांगणार नाही तो खायला का सारखं सारखं मागतोय. तुम्ही मला काय माझं बाबा नाही मला काय पादरे गुरुजी कौतुक सांगतो. काय करू पादवी ना मला खायला भेटणार मला हात आहे तुमचा आल्या हो पादरे आलाय. पादरे टायमिंगला चिकतोय पादरे गुरुजी. पिऊन अरे काय करतोय तू सारखा नारळ पाणी पेत बसला इथे. अहो गुरुजी मी पिऊनच आहे, पण कसं आहे मला डॉक्टरने सांगितलंय ही नारळ पाणी प्यायला. माझ्या किडनीत 112 mm चा एक खडा झालाय. डॉक्टर म्हणला कंटिन्यू पाणी प्यायचं, नाहीतर तुमची गॅरंटी कमी आहे. मग सांगा माझ्यासारखा पिऊन तुमच्या शाळेला भेटेल का? 112 mm चे खडे बोलतोय तू. अरे ते खडे आहेत का काय मोठा डोंगर आहे तुझ्या पोटात. अरे 112 mm म्हणजे काय तुला चेष्टा वाटली का. अरे पिऊन तुझं नशीब समज माझ्या शाळेमध्ये आहे तू. अरे माझी तरी कुठली सरकारी, ती पण वाडा खालची शाळा आहे. अरे तू घंटा का टायमिंगला देत नाही. अहो गुरुजी तुम्ही माझं टायमिंगला पगार तरी कुठं देता राव. माझ्याकडे हातभट्टी इटभट्टीवाल्याचे राव किती पैसे झालेत. पार्ट टाइम जॉब तिकडे इटा थापाय जावं लागतंय मला. अरे 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 लय शहाणा आहेस तू. बैस इथंच. जाऊ दे, मला मुलं वाट बघत असतील, त्यांना शिकावतो आज केळाचं शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ काय म्हणत, केळाला औषध टाकून पिकवलेलं केळ आणि स्वतःहून घडाला वाढलेलं केळ म्हणजे पिकलेलं केळ, ह्यात लई मोठा फरक असतो. गुरुजी काय पण शिकवा, जावा. आता शाळा बंद व्हायची आली, आता शाळा पादत पादत आला, कसा आला काय माहिती. अहो काय नाही तुम्हाला म्हणलो, जावा. मुलांनो गुड मॉर्निंग सर, नमस्ते. अरे गधड्यांनो, आपली शाळा मराठी शाळा आहे. बाळांनो शुभ सकाळ बोलायचं. काय म्हणायचं? शुभ सकाळ. हा, नाहीतर म्हणायचं 1 7 नमस्ते. 1 7 नमस्ते. तुम्हाला काय समजते? हा, कोण म्हणलं रे नाला केळ समजते? नाही गुरुजी, आम्ही नाही म्हणलं. हा, सगळं समजते म्हणायचं. बर. आज आपण का नाही केळाचं शास्त्रज्ञ शिकवणार आहे, तर नीट लक्ष देऊन ऐका सर्वांनी.
तर केळावर मारलेले औषध आणि त्या औषधातून पिकवलेलं केळ आणि स्वतःहून घडाला पिकलेलं केळ ह्यामध्ये फार मोठा फरक आहे बाळांनो. समजलं का? सगळ्यांनी उद्या येताना केळाचं चित्र काढायचं आणि त्या केळाला काय काय खत पाणी लागतं ते सगळं लिहून आणायचं तुम्ही. समजलं का? गुरुजी. अरे कुठे गेला माझा दांडू? आयला दांडू हिथच आहे वाटतं. आज एक एक का नाही असा फोडून काढतो गांडू का नाही. त्यांना कळलं पाहिजे काय पादरे गुरुजी काय आहे ते. आणि फळा कुठे? फळा कोणी काय लिहिलं रे हे? पादरे गुरुजी पादरा आहे. कोणी लिहिलं? अरे मी काय पादरा आहे का? अरे माझा अख्खं खानदानच पादरा आहे. त्याच्यामुळं आमचा आडनाव पादरे ठेवलंय. तुम्हाला कळत नाही का? थांबा थांबा बघा ह्याच्यामुळे तर काय गुरुजी? तर आज आपण एक पाठ शिकणार आहे. त्या पाठाचं नाव आहे पादाचे 5 प्रकार. तर सर्वांनी वह्या काढा आणि ते 5 प्रकार लिहून घ्या. काढलं का? आणि सगळे हजर आहेत का? कोण नाही आला? टाकला ती भोंगळ्यांचा गाऱ्या का? अरे 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 त्याला भोंगळा करूच तर मारला पाहिजे गधड्याला. अजून कसा आला नाही काय माहित कुठे गेलाय? अरे 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 त्याचा बाप किती गुणी रे. त्याला मला दिसला तर असा वाकून नमस्कार करतो त्याचा बाप. आणि पोरग त्याच्या आईला सारखं शाळा वडावतय. कुठं त्या बैलाच्या माग फिरतय. अरे ह्याला का नाही एका दिवशी ती बकासूर लावावा लागला. बरोबर आहे गुरुजी. तो ए शिवराज तो त्या गाऱ्याला घेऊन येतो का? अहो मास्तर ते मला ऐकायचं आम्ही दोघं जातो. बर बर ए तन्मय जा त्या गाऱ्याला घेऊन या. तुम्ही 2 जण जावा. बर गुरुजी. तर मुलांना आता लिहून घ्या सर्वांनी. तर पादाचे मुख्य 5 प्रकार. घेतलं का? तर पहिला प्रकार मोकळा पाद. या पादाला पादाचा राजा म्हटलं जातं आणि याला घोषणात्मक पाद देखील म्हटलं जातं. मात्र ह्याचा आवाज मोठा असतो पण ह्याला दुर्गंधी अजिबात नसते. आणि हा पाद आपल्या आरोग्यासाठी उत्तम पाद असतो. पण ह्याला नाव काय आहे? मोकळा पाद. तर पहिल्या पादाला काय म्हणायचं? मोकळा पाद. ओके. आता दुसरा प्रकार लिहून घ्या. तर दुसरा प्रकार आहे पिपाणी पाद. पिपाणी पाद. काय? पिपाणी पाद. आता हा प्रकार कसा आहे? कानाला त्याचा पिपाणी सारखा आवाज येतो. आवाज ऐकायला आपल्याला मधुर वाटतो पण ह्याची दुर्गंधी खूप असते. त्यामुळे ह्याला पिपाणी पाद म्हटलं जातंय. काय म्हणायचं? पिपाणी पाद. काय राव गुरुजी नुसतं पादाचं शिकवताय दुसरं काय तर? ए गधड्या मूर्खा. अरे हे नॉलेज म्हणजे ना. अरे तू किती जरी मोठा झाला कुठं जरी गेला तरी हे पादाचे प्रकार महत्वाचे आहेत रे. कुठं कसं पादावं, किती पादावं, कोणापाशी पादावं हे सुद्धा कळलं पाहिजे रे. ए मुलांनो आता तिसरा प्रकार लिहून घ्या. टर्टर पाद. आणि हा पाद एकदम बाहेर येत नाही. तर सर्वांनी इकडे माझ्याकडे लक्ष द्या. तर तो कसा येतो? टर टर. तर मुलांनो मी हे तुम्हाला का सांगतोय? जे मुलं जास्त फास्ट फूड खातात, जंक फूड खातात त्यांना ह्या आजार होऊ शकतो. म्हणजे ते टर्टर कोण पाडला रे नालाय? अरे 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 दातार काय करताय मग? तो पाडलाय ना. अरे तुम्ही नाक धरा. दातार काय करताय? अरे म्हणजे तुला तू फास्ट फूड खातोय वाटतंय मला. ए तू माझे ऍक्शन करू नको रे काय तेने. तुला बघावं लागल मग. योग इथं
सोडा तुम्ही म्हणला ना पादरी गुरुजी आणला बघा. ए तुम्ही दोघं जावारे जाग्यावर बसा. काय रे गदड्या, अरे इथं तास एवढा महत्वाचा चाललाय, इकडे इकडे मुलांकडे बघ रे तू. आणि कुठं तू सुट्टी मारतो रे? दिल्लीला गेल तू. काय दिल्लीला? अरे काय बोलतोय, तुला काय हा जीवेला हाड बीड आहे का नाही रे तुझ्या? अरे इथं फादाचे प्रकार चाललेत आणि आता माझा फटाका फाद चाललाय. तो फटाका फाद शिकवायचा आहे तुला. धावतो आता कसा असतो फटाका फाद तो. हे धर रे. फटाका फाद मुलांना बघायचा का तुम्हाला? हो का? हे बघा तो फटाका फाद. शाळा उडावतो गदड्या. एवढा मारला तरी रडतोय का? आणि नुसता बोका झालाय, बोका खाऊन खाऊन माजलाय. ह्याच्या बापाची काय नाही चोकी, ह्याच्या आईची चोकी आहे सगळी. आईनं ह्याला घातले खायला, त्याच्यामुळे हा असा माजल्यागत करतोय. माजल्याला बोकड बघितला तुम्ही? हा तसाही वळू झालाय वळू. त्याला ना वळू म्हणून कुठेतरी सोडला पाहिजे. इकडे काय बघतोय वर्गाच्या बाहेर, इकडे बघ मुलांकड. खातो का बाबा ह्यांचा? अरे जे डब्बा तू डब्बा आणला नाही ना म्हणून म्हणलं बाळा, यांचा डब्बा खातो का सुट्टीत जरा? हा चल इथं बस, अभ्यासाला बस. इथं अभ्यास कर ना. बैलाच्या माग नेक्स्ट. हरामखोर साला. उभा नालायक. कुठं? अरे ह्याची अजून रेसच चालली का? अरे कशाला रे तुला त्या बापाने शाळेत टाकलाय? माझ्या डोक्याला तारास ह्याच्या मायला. अरे ह्याचा, अरे इकडे वर्ग आहे नालाय का? अरे ह्याचा बाप किती रे गुणी, सोन्यासारखा बाप आहे ह्याचा. अरे ह्याचा बाप म्हणजे इकडं मारली तर इकडचा गाल फड करतोय. आणि ह्या नालायकाला फार माझ्या दांडोनी मारला तरी ह्या गांडोला काय माही नाही. अरे अरे देवा परमेश्वरा, अरे काय रे कुठं शाळा? अरे ती पिऊन कुठं पडलंय का बघा? कुठं गेला पिऊन? अजून घंटा आपली कशी वाजली नाही. अरे तुम्हाला भुका बिका लागतात का नाही मुलांनो? अरे म्हणतो बाबा पादरे. काय काय म्हणला? गुरुजी. हा गुरुजी म्हणायचं, नुसतं फादरे नाही म्हणायचं. अरे आमचं आडनाव जरी फादरे असलं तरी आमचं अख्खं खानदान फादरे आहे रे. आमचा आजा फादरा, आमचा बाप फादरा आणि आम्ही बी फादरे. आता आमची मुलंच बघा कशी कुठं, ती तर लयच फादरे असतील असं वाटतंय मला. बस तिथं नालायक जाग्याव वाजली का रे घंटा? ए पिऊन पिऊन, अरे घंटा वाजव ना घंटा. या पादऱ्याचा घंटा काढून फेकून देतो. सारखा घंटा वाजव ना, घंटा वाजव ना. लगा या घंट्यानं तर मला ताप दिलाय. सारखं घंटा वाजव पादरी. पादऱ्या कुठे गेला? पोरांना मोकळं सोडून. अय पोरांनो इकडे या. आलो आलो. तुला काय इथंच बसलेला काय माझ्यापाशी? आला का लागा लय हुशार आहे. कपाय अष्टीगंध आणि बोवाला लागलाय पोरींचा छंद. तसले नाही ना काय? दाताडीच खेळा, दात बीत काढायच नाही माझ्यापाशी. बर पादऱ्या कुठे गेला? मी कोण आहे? पिऊन. त्यामुळे मला सारखं राहावं लागतं पिऊन. परत मला नारळ पाणी मागायचं नाही काय? आणि मला सांगा ते पादऱ्या कुठे गेला? काय माहिती? लगा शाळा शिकवायचं सोडून तू कुठं जातोय माहितीये का? नाही राव. ते आग लावाय मॅडम आहेत का? त्यांच्याकडे जातोय आग लावाय. आणि तुमच्यात कुणाला तसलं काय झालं नाही ना? नाही नाही कसलं काय म्हणजे तुम्हाला काय बघा त्या गुरुजीच्या लय नादीला लागायचं नाही पादऱ्याच्या. त्याच्यावर चांगलं ध्यान ठेवायचं. मॅडम का बघतोय का, काय बोलतोय का, काय बोललं की मला येऊन सांगायचं. त्याला मी पाजावतो. हा चला जाऊ आपापल्या घरी. घरी नाही, ए खाली बसा, खाली बसा. ए बुवा इकडे. आणि
शाळेतले गोंधळ बिंधळ करत जाऊ नका. त्या गुरुजीला लय त्रास देऊ नका, नाही ते हागल एका दिवशी ते पाचते सारखं. त्याच्या शाळेत पोरं किती होती माहिती आहे का तुम्हाला पहिली? माहितीये की. मग आता किती पोरं कमी झाली आपल्या शाळेतली? निमित झाल्यात. हा, मग ती कशामुळे झाल्यात? त्या पादऱ्यामुळे झाल्यात. सारखा पातोय म्हणून ती पोरं शाळेत यायची बंद झाली. आता सकाळपासून गेलाय अजून आलाच नाही पादरे. अरे आता काय करा, तुम्ही जावा वर्गात. हा. आज तुम्हाला मी शिकवतो. बर बर चला चला. ए बुवा उठ. आला पिऊ. ए काय म्हणला? हा असं बोलायचं. आणि आता हो का, तुमचा गुरुजी मी आहे. पादरे येऊस तर गुरुजी कोण? तुम्ही. हा, तर आता मी तुम्हाला पहिल्यापासून शिकवतो ABCD काय. बर बर तर हा माझ्या माग आम्ही कुठला बी विचारणार, तुम्ही सांगायचं काय. बर बर. सांगा. बी फॉर बैलगाडा शर्यत. अरे लकानो हीच का पादऱ्याने शिकवलंय. बी फॉर म्हणजे बॉल. काय? बॉल. आता सांगा. डी फॉर डॉगी. अगदी लका लय हुशार केलंय बर का. आणि आता ए फॉर ऍपल ऍपल. लका मला दुसरंच ऐकाय आलं लका. तुम्ही पिऊन आले मग तुम्हाला काय करणार? अरे माझं मी पिऊन आहे लका. मी हा काढावा या पुस्तकाने अभ्यास करा. अयो काय पादरे गुरुजी तुम्हाला दिसतंय का नाही? चार चार डोळे लावलेत तरी बावड कुठचं? अयो अहो मॅडम, आग लावे मॅडम. एवढं काय रागावताय? मी देऊ का उचलून? आईला मॅडम काय बोलत पण नाही. अयो अयो लयच आगीचं झाड दिसतंय बाबा. बुडालाच आग लावती माझ्या तर ही. आणि हिला काय टायमिंग बिमिंग आहे का नाही? आता फार दुपारची घंटा झाली तरी अजून ही जी घंटा अजून भरली नाही का काय? कसली असली खाती फिती का रेड्यागत झाली नुसती. मस्त कुठली पाण्यात बस न बमलत बस. खेकडा चावला बमलत बस. आईच्या गावात जाऊ दे आपला. मला टायमिंग झाला असेल. पिऊन कुठे अजून घंटा वाजली नाही का पिऊनची? अरे चला चला आता वाजलच घंटा. मी जातो शाळेत. मुलांनो एवढीच मुलं का? हो. बाकीची कुठे गेली? दुपारच्या सुट्टीत पळून गेली. बघतेस त्यांना चांगली आगच लावती. मुलांनो चला वया पुस्तक काढा. मी तुम्हाला आज आगीचे प्रकार शिकवणार आहे. आग लावे मॅडम कोणी लिहिले? अहो मॅडम, त्या घाऱ्याने लिहिलं ते गेला पळून दुपारच्या सुट्टीत. बरं ठीक आहे, उद्या घारायला त्याच्याकडे बघतेच मी. काढा पुस्तक. मुलांनो आज तुम्हाला मी आगीचे प्रकार सांगणार आहे. प्रथम आगीचे प्रकार आहे काडीपिटीने आग लावली जाते. मॅडम ते आम्हाला बी माहित आहे. मुलांनो तुम्हाला आग कशी लावायची ती माहितीये. आज मी तुम्हाला आग कशी विझवायची ती शिकवणार आहे. मुलांनो आग पाणी टाकून विझवायची असते. मॅडम ते आम्हाला पण माहित आहे आग कशी विझवायची. बर त्या पादरे मास्तरांनी तुम्हाला लय शिकवलंय ती माहितीये मला. वैष्णवी इकडे या. तू संक्रांतीला काय काय केलं सांग बघू. साड्या घातल्या, तिळगुळ वाटले. अजून मॅडम मी ओवसाय पण तुझं काय लग्न झालंय का? नाही मॅडम, मी सोबत ओवसायला गेले. तुम्ही पण गेलेला का? अगं वैष्णवी मी जायचीच होती पण कोंबडी कोक कोक करत होती म्हणून मी बघाय गेली. तर कोंबडीने घातली होती अंडी म्हणून ती मी वेचाय गेली. वैष्णवी तू जाऊन बस जाग्यावर. मुलांनो पादरे सर येतील ते तुम्हाला शिकवतील. मी जाते आता.
ए गावड्यांनो, काय रे दंगा लावलाय तुम्ही? हा नालायक मूर्ख कोटले, निर्लज्जम सदा सुखी. हा आग लावे मॅडम, आग लावून गेली वाटतं. मग काय हा दिसली मला जाताना. किती तिनं आग लावली. हा काय काय शिकवलं रे तिनं? आगीचे प्रकार. अगं बया, आगीची प्रकार शिकवले तुम्हाला? अगं बाई, माझ्या तर बुडालाच आग लावली मगाशी. अरे बुडाला म्हणजे इथं हृदयाला आग लावली. हा तुम्ही तसं काय गैरसमज करून घेऊ नका नालायकांनो. बरं फोन कुठे आलतो सकाळी? अरे तुम्हाला गादड्यांनो तेवढं आठवत असे नाही. प्रकार. हा विद्यार्थी हुशार आहे बघा. काय ह्याचं आडनाव? झगडे. तू झगडे कोणासोबत करत जाऊ नको बाळा. हा आणि आता आपण पादाचे 5 प्रकार शिकलो होतो. त्यातले मी तुम्हाला 3 शिकवले होते. आता आपले राहिले 2 प्रकार. बरोबर ना मुलांना? शानी आहे जोल माझी. हा तर आपण आता 4था प्रकार शिकणार आहे मुलांनो, फटाका फाद. फटाका फाद म्हणजे काय? 4 चौघात एकदम फटाका वाजल्यासारखा आवाज येणे म्हणजे त्याला फटाका फाद म्हणतात. हा तर त्या फादाला वात्रट फाद किंवा वाट फाद देखील म्हणतात. म्हणजे तो फाद कसा असतो? असा फटाका वाजल्यासारखा फट वाजतो, त्याला फटाका फाद म्हणतात. समजलं का? तर ठीक आहे मुलांनो. तर आता आपण शिकू 5वा प्रकार. वैष्णवी, तुझ्या घरचे तुझे आजोबा ह्या मी जे शिकवले तुला 4 प्रकार शिकवले तुला. ह्यातले तुझे दादा कुठल्या फादात मोडतात? हा मोकळा फाद का फिफानी फाद का टर्टर फाद? अरे 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 बघा बघा बघा, ही जे दादा सुद्धा टर्टर फाद पाकतात. हा ही जे दादा टर्टर फाद फादतात म्हणजे त्यांना पोटाचा आजार आहे. मग काय हा आणि आपल्या वर्गात दुसरं कोण पाहतय का? कोण पाहतय ना आलाय का आता? अरे 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 ह्याचा कुठला फिफानी फाद आहे का? अरे 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 म्हणजे ह्याचा कसा कानाला असा मधुर आवाज येतो फिफानी वाजल्यासारखा. पण तो फिफानी फाद आहे ना असा दुर्गंधी पसरवतो वर्गात. ए बाळा, असं फिफानी फादायचं नाही. एकतर तू असा म्हणजे मोकळा फाद सोड, त्याचा वास येत नाही बाळा. पण असा फिफानी फाद आणि ते फुसका फाद असलं काही फादावं नका तुम्ही. हा हो 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 असं. आता मुलांनो इकडे लक्ष द्या सर्वांनी. आता घंटा वाजाय 10 मिनिटं फक्त राहिलेले आहेत. तर शेवटचा तुम्हाला पादाचा प्रकार मी शिकवतोय आणि नंतर आपली सुट्टी होईल. तर आता शेवटचा पाद आहे तो फुसका पाद. काय आहे? फुसका पाद. काय खातो रे तो तन्मय? कोरकोर कोरकोर करतो. इकडे इकडे ओट 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 इकडे बाळा. काय खातोय बघू पाहू. अरे 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 हे काय दोडका आहे का? तो इकडे बघ, मुलांकडे बघ. कुठे किती आहेत रे अजून याच्या दप्तरात? बघू दोडके काढा रे. याला कसा दोडक्यागत करतो बघा मी. अरे या 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 अरे ह्याने तर बॉक्सच आणलाय की रे, फोडाचा आणला दोडक्याचा. अरे बाळा, हे असले दोडके वाव्या, अरे हे असलं तेलकेट खाल्ल्यामुळे तर तुला पण येतो का फुसका पाद? येतो का फुसका पाद तुला? नाही येत गुरुजी. आईला नाही येत गुरुजी? आईला मी बी खाऊन बघू का? आईला छान लागते. तन्मय, अरे घरचं दुकान आहे म्हणून काय तू वर्गामध्ये असलं सगळं घेऊन येतो का बाळा? असले वर्गामध्ये आणायचे नाही आणि असलं काय खायचं नाही. असलं खाल्ल्याने हे फास्ट फूड आणि जंक फूड खाल्ल्याने मग शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये पाद तयार होतो. पाद. अरे बाळा, मी सकाळपासून तुला ते पादाचेच प्रकार शिकवतोय राजा, आणि तू अजून माझ्या समोर असलंच घेऊन आलाय का? म्हणजे अजून माझं कसं होतंय मग?
मग हे असा माझा पाद. बर ठीक आहे, आता हिथून पुढे वर्गात असलं काही आणायचं नाही. हा चल बस तिथं जाग्यावर आणि शेवटचा प्रकार लिहून घे. हा लिहून घे, तुम्ही सर्वजण लिहून घ्या. हा ही फुसका फाद. फुसका फाद म्हणजे आवाज अजिबात येत नाही. काय आवाज येत नाही. अतिशय शांत आवाज असतो याचा. फुस कसा असतो फुस. हा तर पादणारा व्यक्ती काय करतो म्हणजे फुसका फाद, ज्याने फुसका फाद पादलाय तो व्यक्ती काय करतो, पहिल्यांदा प्रथमतः स्वतःच नाक धरतो. अरे असा म्हणतो की बाबा मी नाही पादलो. पादलेला तर तोच असतो, पण म्हणतो काय मी नाही पादलो. कोण पादलं रे असा म्हणतो. म्हणून मी काय म्हणतोय, पण ही फुसका जी फाद आहे तो बाळांनो एवढा डेंजर असतो की आजूबाजूचा परिसर, काय बोलतोय मी, लक्ष आहे का तुमचं? आजूबाजूचा परिसर आहे ना तो पूर्ण दुर्गंधी होतो. ही फुसका फाद म्हणजे सगळ्यात डेंजर फाद आहे. मग आता तुम्ही काय करायचं, प्रत्येकाने ही जी प्रकार सांगितलेले आहेत ते व्यवस्थित अभ्यासात उद्या पाठ करायचे, लिहून घ्यायचे. हे आयुष्यभर आपल्याला महत्वाचे आहेत. आणि आपल्या घरचं कोण कोण कशा प्रकारे फादतं, म्हणजे तुमच्या आजी असल, तुमचा आजोबा असल, पप्पा असल, मम्मी काही पादत नसल, पण जरी कोण पादत असलं तरी ते गाड्याची मम्मी पादत असेल असं मला वाटतंय. तर असं कोण जर असेल का नाही तर ती आपण म्हणजे तुम्ही वहीमध्ये लिहून आणा आणि त्यांना आपण सांगू की कसं खायचं, काय खायचं. सकाळी उठल्याबरोबर पाणी सकाळ सकाळी 1 ग्लास 2 ग्लास 1 तांब्यावर पाणी प्यायचं. त्याने काय होतं मुलांना माहितीये का, आपला जे मलमूत्र असतो ना तो व्यवस्थित साफ होतो आणि आपल्याला संडासला प्रेशरने येते. प्रेशरने म्हणजे जोरात येते, म्हणजे संडास साफ होते. मग त्याने काय होतं, आपली आतडी धुवून निघतात बाळांनो. आणि बाळांनो आतडी धुवून निघतात आणि आतडी धुवून निघल्याने मग काय होतं, आपली संडास साफ होते आणि संडास साफ झाले की आपलं आरोग्य सुंदर राहते. म्हणजे आजचा पाठ उपयुक्त होता का नाही तुम्हाला? सर्वांना आवडला का? उद्या पादाचे प्रकार लिहून आणणार का? ओके. अरे कुठं पिऊन पडला रे हा, अजून कसा बेल वाजवत नाही. हे मुलांनो थांबा, अजून तो पिऊन कुठं पडलाय काय माहिती, बेल वाजवत नाहीये. पण महत्वाची एक सूचना ऐका, तर पुढच्या रविवारी आपल्याला वनभोजनला जायचंय लक्ष्मीनगरला, म्हणजे लक्ष्मी आईच्या माळावरती. तर सर्वांनी डबा घेऊन या बर का. वैष्णवी ते नंदनीला बी सांग आणि प्रत्येकाने चांगले चांगले पदार्थ घेऊन या आणि आगलावे मॅडमला पण घेऊन या बर का. हा लक्षात आहे ना सर्वांना? चला, बेल वाजती का नाही? बेल वाजती का? हे कोण आहे रे? अरे अरे तू ओळखत नाही का? काय पादरे गुरुजी? आईला पादरे गुरुजी, एक दिवस पादरे मास्तर म्हणतो, एक दिवस पादरे गुरुजी म्हणतो. अरे तू घंटा मारली की लगेच तू घराकडचा रस्ता कसा धरतो रे? अरे त्या शाळेला कुलप बिल्प लावायची कोण, माझा बाप यायचा का तिथे? आला का गुरुजी, त्या वडाखाली शाळा असते आपली आणि कुलूप कुठनं आलं त्याला? आईला ते पण आहे. बरं ऐक ना, हे अरे किती दिवस तो नारळ पाणी पितोस? गुरुजी ही नारळ पाणी मला आहे ना, आता जवळ मी मरत नाही तवर प्याय सांगितले डॉक्टरने. बघू बघू, मला वास तरी देतो का जरा? गुरुजी कशाला वास घेताय नारळ पाण्याचा वास? आयला बघू दे ना. पण आयला पिऊन, अरे ह्याच्यात दारू आहे काय? नाही डॉक्टरने सांगितले गुरुजी. आयला डॉक्टर कुठून आला मध्येच लगी तुझा? आयला माझा दांडू काढावा लागते मला वाटतंय. गुरुजी हा. आता सुटली शाळा, हा. तुमचा संपलाय संबंध, नाहीतर तुमच्या बोकांडी बसून तुम्हाला इतकं मारील. आईला सगळं पिऊन येतात आणि आमच्याच बोखांडी बसत्यात. बरं हा पादरेच मास्तर गावती. चला
बोखांडी बसायला हायला गुरुजी. हा, या 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 आणि आमच्या बोखांडी बसा अहो गुरुजी मी काय म्हणतोय हं. मग ती आगला मॅडम भेटल्या का नाही तुम्हाला आग लावे मॅडम भेटल्या ना आग लावे मॅडमने पार आमच्या बुडापासून आग लावली आता काय सांगू तुम्हाला पिऊन मग बुड आहे का जय हायला बुड हाय पण त्याला मुळ्यात हाय हं. मग यायचं का 2 गुट आईला आईला घाण वास येतो. छी 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 छी. मग त्याला आईला कुठलीच येतो रे पिऊन नारळ पाणी आहे राव गुरुजी असली पिऊन तू शाळेत येतो का रे अहो गुरुजी तुम्हाला सांगतो राव ही दारू नाही ही नारळ पाणी आहे बरं ऐक ना त्या आगलावे मॅडमचं कुठं बोललात परत परत असं बोलू नकोस नाहीतर तुझी बदली मी शिक्षण अधिकाऱ्याला सांगून करेन मग माझी बदली झाल्यावर तुम्हाला रिटायरच करायला सांगेल त्याला मी ए तसं काय करू नको हे पादरे नाही चाबरे मास्तर आहे म्हणून ए, चावरे नाही मी पादरेच आहे रे अरे अक्का आमचं खानदानच पादरे आमचा आजा पादरा आमचा बाप पादरा आम्ही बी पादर आमची पोरं बी पादरी अरे आमचा अण्णावच पादरे आहे रे मग बसा पादरे जाऊ का आम्ही आईला हे पुढचं पादरे ए पिऊन तू नीट बोल बर का नाहीतर माझा दांडा आहे तुला मग दाखवीन मग बरं असू द्या ठीक आहे बघू आता पुढच्या आज तर उद्या सुट्टी सोमवारी बघू शाळा सुटली पाठी फुटली आता असं कोण गाणं म्हणत नाही तिच्या आईला शाळा सुटली पाठी फुटली आई मला भजाने मारलं त्याच्या काय बापाचं खाल्लं काय घालं कुठं काय खाल्लं पण कोणी काय खाल्लं मी तर नाही कोणाचं काय खाल्लं मी जातो आपला माझ्या घरी नमस्कार रसिक मायबाप हो तर ही आमचा वडाखालची शाळा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा आणि महत्वाचं म्हणजे आमच्या आगलावे मॅडमने कशी आग लावली ते पण कमेंट मध्ये सांगा आणि आमचा पिऊन तुम्हाला कसा वाटला आमचे विद्यार्थी कसे वाटले तर मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट भी करा मित्रांनो धन्यवाद